आता आपण सिलेक्शन आणि क्विक मास्क टूल याच्याविषयी अगदी प्राथमिक माहिती घेऊया. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं? एक सिलेक्शन आपण तयार केलं एखाद्या इमेजमध्ये आणि त्यानंतर लेयर कमांडमधनं जाऊन ऑप्शनमध्ये जाऊन न्यू या ऑप्शनमध्ये जाऊन त्यातील शेवटचा जो ऑप्शन आहे लेयर व्हाया कट या ऑप्शनचा वापर करून एक नवीन लेयर तयार केला. परंतु हा ऑप्शन आता दिसत नाहीये, अवेलेबल नाहीये, तो अस्पष्ट दिसतोय. याचं कारण या इमेजमध्ये आपण कोणतंही सिलेक्शन तयार केलं नाहीये. आता मी एक डमी सिलेक्शन इकडे तयार करतो. मार्की टूल घेतो आणि इकडे एक चौकोन आखतो. हा चौकोन आखल्यानंतर पुन्हा या लेयर ऑप्शनमध्ये जाऊन मी बघितलं तर लेयर व्हाया कट हा ऑप्शन आता अवेलेबल आहे. ही झाली प्राथमिक माहिती. सिलेक्शन केल्यानंतर लेयर व्हाया कट हा ऑप्शन उपलब्ध होतो. आता मी क्विक मास्क विषयी बोलतो. या इकडे जो आयकॉन आहे एडिट इन क्विक मास्क मोड म्हणजेच क्यू याच्यावर क्लिक केलं की जे तुम्ही सिलेक्शन केलंय त्याच्या भोवतालचा भाग लाल रंगात दाखवला जातो. म्हणजे हा भाग तुम्ही सिलेक्ट केलेला नाहीये आणि ज्या वेळेला हा असा भाग दिसतो लाल त्यावेळेला तुमच्या इमेजच्या नावापुढे क्विक मास्क असा एक शब्द दिसायला लागतो. याचा अर्थ तुम्ही आता क्विक मास्क मोड सिलेक्ट केलेला आहे. ज्या वेळेला तुम्ही क्विक मास्क मोड सिलेक्ट करता त्यावेळेला हा पूर्वी बघितलेला लेयरचा जो ऑप्शन आहे तो पुन्हा इनविजिबल होऊन जातो. तो आपल्याला सिलेक्ट करण्याचे काही चान्सेस नसतात. तो पुन्हा विजिबल करायचा असेल तर तुम्हाला ह्या इकडे येऊन हा क्विक मास्क मोड आहे तो अनेबल करावा लागतो. तो अनेबल केला की मग हा लेअर मधला न्यू आणि हा लेअर व्हाया कट हा ऑप्शन उपलब्ध होतो. याचा अर्थ असा की ज्या वेळेला क्विक मास्क मोड उपलब्ध असतो त्यावेळेला लेअर व्हाया कट ही कमांड उपलब्ध नसते आणि कोणतेही सिलेक्शन नसेल तरी देखील ही लेअर व्हाया कट ही कमांड उपलब्ध नसते. या दोन गोष्टी आता तुमच्या लक्षात आल्या असतील. आता मी हे सिलेक्शन आहे हे डिसिलेक्ट करतो. हे डिसिलेक्ट करण्याकरता सिलेक्ट मध्ये जायचं आणि डिसिलेक्ट करायचं. त्याला शॉर्टकट आहे कंट्रोल डी. कुठलंही सिलेक्शन तुम्ही केलं या इकडे असं एक सिलेक्शन तयार केलं आणि कंट्रोल डी म्हटलं की ते सिलेक्शन नाहीच होतं. मागच्याला आपण काय केलं हा जो कुत्रा आहे त्याच्या मागचं पाणी त्याच्या मागची जी रेती आहे वाळू आहे ही आपण सिलेक्ट केली. याला आपण उलट करूया. याला आपण या कुत्र्याचं सिलेक्शन करूया आणि याला म्हणजे थोडक्यात बॅकग्राऊंड सिलेक्ट करण्याच्या ऐवजी फोरग्राऊंड ही सिलेक्ट करूया. आणि हे काम करण्याकरता आपण या ठिकाणी जे आहे क्विक सिलेक्शन टूल त्याचा वापर करूया. हे आता मी सिलेक्ट करतो. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे ऑप्शन दिसत आहेत त्या ऑप्शनमध्ये ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू म्हणजे तुमच्या या टूलच्या सिलेक्शनच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते दाखवतं. हे 10 म्हणजे अत्यंत लहान ब्रश तुम्ही घेतलेला आहे. नंतर हार्डनेस या ब्रशचा आहे तो समजा तुम्ही 100 केला आणि स्पेसिंग आहे ते समजा तुम्ही 16 ठेवलं आणि तुम्ही आता बाहेरून क्लिक केलं. या कुत्र्याच्या चेहऱ्यावर क्लिक केलं की एक सिलेक्शन तुम्हाला तयार झालेलं दिसतं. आता त्याच्या पुढे येतो मी सिलेक्शनच्या बाहेर आणि एकदा क्लिक करतो की आणि मोठा भाग सिलेक्ट होईल. आता हा सगळा भाग सिलेक्ट झालेला आहे. याच्या खाली येतो आणि सिलेक्ट करत जातो. जसं जसं सिलेक्ट करेल तसं हे सिलेक्शन तुम्हाला वाढलेलं दिसेल. फक्त एक काम करायचं हा कुत्र्याचा काळा रंग आहे त्याच्यामध्येच फक्त सिलेक्ट करा त्याच्यामध्येच क्लिक करा की सिलेक्शन वाढत जाईल. आता या पायाच्या खालचा भाग आहे तिकडे पण मी सिलेक्ट करतो. आता कुत्र्याचा सगळा भाग सिलेक्ट झालेला आहे फक्त त्याची जीभ सिलेक्ट झाली नाहीये कारण तो रंग वेगळा आहे. इकडे मी क्लिक केलं. आता या इमेजचं सिलेक्शन झालंय का नाही हे बघण्याकरता मी ह्या इकडे क्विक मास्क मोडला आलो आणि क्लिक केलं की तुम्हाला दिसेल कुत्रा सोडून बाकी सगळा भाग ह्या इकडे लाल रंगाचा दिसतो. याचा अर्थ कुत्र्याचं सगळं सिलेक्शन मी केलेलं आहे बरोबर. याच्या पुढचा भाग अगदी सोपाच आहे. हा क्विक सिलेक्शन मोड मधनं पहिला बाहेर यायचं इकडे क्लिक करून हा सिलेक्ट झालेलाच आहे. ह्या इकडे लेअर मध्ये यायचं लेअर मधनं न्यू मध्ये यायचं आणि लेअर वाया कट म्हणून करायचं. लेअर वाया कट केला की अनेक लेअर तयार झालेला दिसेल. त्यातला खालचा लेअर बंद करायचा. वरचा लेअर आहे हा या कुत्र्याचा लेअर आहे. हे केल्यानंतर पुढचा भाग अगदी सोपा आहे. या इकडे
फाईलला येऊन सेव्ह फॉर वेब म्हणायचं आणि ट्रान्सपरन्सी ओके करायची. या इकडे तुम्हाला हा दिसत नाही आहे, ह्या इकडे हलवलं समजा तर हा कुत्रा दिसू लागेल. हा तुम्हाला फार मोठा दिसतोय, तो लहान करायचा असेल तर ह्या इकडे मायनस कीवर बटन दाबलं तर तो लहान आकारात दिसू लागेल. ही सगळी इमेज तुम्हाला दिसते आता. आणि ह्या इकडे सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हणताना ते काय तुम्हाला नाव द्यायचं ते द्या. या इकडे आता सिम्बा मेन डॉट PNG नाव दिलेलं आहे मी. सेव्ह करतो. ही फाईल सेव्ह झालेली आहे आणि ही फाईल पुन्हा जशीची तशी तुम्ही पूर्वी घेतली तशी तुम्ही वेब पेजमध्ये घेऊ शकता. थोडक्यात म्हणजे फोरग्राऊंड सिलेक्ट केलेली आहे आपण यावेळेला क्विक सिलेक्शन टूलचा वापर करून, आणि मागच्या वेळेला बॅकग्राऊंड सिलेक्ट केली होती. आणि फोरग्राऊंड सिलेक्ट करणं हे अतिशय सोपं आहे कारण एरिया तुमचा कमी आहे आणि हे टूल क्विक सिलेक्शन टूल हे अतिशय पॉवरफुल आहे.